हॅलो ब्युटिफुल सोल्स. आज बघूयात डेली गायडन्समध्ये काय मिळतं तुम्हाला. गायडन्स युनिवर्सकडनं, एंजल्सकडनं काय गायडन्स मिळतं आणि तुम्ही कशा पद्धतीमध्ये एंजल्सचं गायडन्स फॉलो करतायत. ओके, कार्ड आलेला आहे ओपन टू रिसीव्ह. म्हणजे जे आहे तुम्हाला आत्तापर्यंत असं वाटत होतं की मला काही गोष्टी मिळत नाही आहेत किंवा मिळणार नाही आहेत, पण तसं नाही आहे. तुम्हाला त्या गोष्टी मिळणार आहेत, पण त्याच्यासाठी तुम्हाला ओपन राहावं लागणार आहे रिसीव करण्यासाठी. आणि तुम्ही वर्दी आहात, म्हणजे तुमच्यामध्ये ती कॅपॅबिलिटी देखील आहे. तुम्हाला त्या गोष्टी मिळणार देखील आहेत, पण तुम्हाला त्याच्यासाठी वर्दी राहावं लागणार आहे, म्हणजे समजावं लागणार आहे. तुम्ही ऑलरेडी आहात, पण त्याच्यासाठी तुम्हाला समजावं लागणार आहे की ठीक आहे, मी सुद्धा ह्या गोष्टी म्हणजे ज्या मला हव्यात त्या मिळवण्यासाठी मी कॅपेबल आहे. आत्ता तुमचा जो आहे ना कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम आहे की मी कॅपेबल नाही असं तुम्हाला वाटत आहे, परंतु तुम्ही कॅपेबल आहात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे की रेझिस्टन्स. त्याच्यामुळे काय होतं आहे की तुम्हाला स्वतःला वाटतं की मी कॅपेबल नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्वतः रेझिस्टन्स क्रिएट करत आहात. स्वतः रेझिस्टन्स म्हणजे एखादी इच्छा तुमची पूर्ण होण्यासाठी, म्हणजे समजा तुम्हाला घर घ्यायचं आहे, तर तुम्हाला लोन मिळेल का, मी लोन घेऊ शकतो का, ते रिपे करू शकतो का, ही कुठे ना कुठे तुमची जी भावना आहे ती तुमच्या म्हणजे हे नाही करत आहे की रेझिस्टन्स तुमच्या इच्छेमध्ये स्वतःच तुम्ही क्रिएट करताय, ओपन नाही होत आहात. त्यामुळे युनिवर्सकडे ओपनली मागा. युनिवर्स द्यायला बसलेला आहे. युनिवर्सकडे सगळ्या गोष्टी अफाट प्रमाणात आहेत. फक्त तुम्हाला त्या ग्रॅब करता यायला पाहिजे. कोणत्या पद्धतीमध्ये तुम्हाला मागितलं पाहिजे, तर तुम्ही एक करू शकता. आपले म्हणजे जसं आपण हँड्स पूर्णपणे असे ओपन करतो, पूर्णपणे हात ओपन करून त्याच्यानंतर आय अलाऊ मायसेल्फ किंवा आय अलाऊ अबंडन्स, अशा पद्धतीमध्ये तुम्ही मागू शकता. मी प्रचुरता घेण्यासाठी अलाऊ करत आहे किंवा प्रचुरता माझ्याकडे येत आहे, अबंडन्स माझ्याकडे चांगल्या पद्धतीत येत आहे, मी सगळ्या गोष्टींना अलाऊ करत आहे. हे जर तुम्ही म्हणालात तर त्या गोष्टी हळूहळू का होईना तुमच्याकडे येणार आहेत. पण तो आता तुमचं काय होत आहे, तुम्ही स्वतः रेझिस्टन्स क्रिएट करतात. तुमच्या वागण्यातनं, तुमच्या बोलण्यातनं रेझिस्टन्स दिसतो आहे युनिवर्सला, म्हणून त्या गोष्टी येत नाही आहेत. त्यामुळे कुठलीही इच्छा असू द्यात, रेझिस्टन्स क्रिएट करू नका. ठीक आहे.